राजकारणातल्या अंतर्गत बेईमानीवर खासदार नवनीत राणा यांचा थेट आणि जाहीर इशारा समोर आलाय। भर सभेत बोलताना नवनीत राणांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की भगव्यासोबत बेईमानी करणाऱ्यांना सोडणार नाही, हे लक्षात ठेवा। लोकसभा निवडणुकीदरम्यान काही जणांनी कमळाच्या चिन्हाविरोधात काम केल्याचा थेट आरोपही नवनीत राणांनी यावेळी केलाय। कमळामध्ये राहून विरोध करणारे, पक्षाला आतून नुकसान करणारे लोक आता माफ केले जाणार नाहीत, असा इशाराच त्यांनी कार्यकर्त्याला दिला आहे। पक्षनिष्ठा आणि प्रामाणिकपणावर भर देत जे भगव्या विचारधारेसोबत आहे ते प्रामाणिक राहा, अन्यथा परिणाम भोगावे लागतील, असंही नवनीत राणांनी ठणकावून सांगितलं आहे। या वक्तव्यानंतर भाजपच्या अंतर्गत राजकारणात खळबळ उडाली असून नेमकं हे विधान कोणासाठी होतं यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे। अरे कसं म्हणू शकतो, ज्या व्यक्तीला ते ओबीसी बाहेरून येऊन इथे आवाज देत आहे, लोकसभामध्ये जेव्हा बरेचशा लोकांनी बाहेर निघून लोकसभामध्ये कमळाचा विरोध केला, मी एक गोष्टी सांगते, कमळाचा दुपट्टा घातलाय, कमळामध्ये राहून कमळाचा विरोध केला तर त्याला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवा। कोणी असेल मग, आमचे नेते आमच्या समोर बसलेले, आमच्या मंचावर बसलेले आहेत, त्यांना सुद्धा मी हेच विनंती करत, ज्यांनी जेव्हा जेव्हा काम केलं त्यांच्या विरोधात आपल्याला काय करायचं आहे ते खुले आम है। अरे भगवे का रंग इतना फीका नहीं है कि 4 दिनों के लिए भगवा बेचकर किसी और का काम करेंगे, पर जो भगवे के साथ बेईमानी किया उसको भी छोड़ने वाले नहीं है, इतना याद जरूर रखना। या पूर्ण महानगरपालिकेमध्ये भगवेच्या भारतीय जनता पार्टीचाच महापौर होईल, याच्यात एक तीड मात्र शंका नाही। जे बेईमान आहे त्यांना भीती राहणारच आहे, कारण त्यांनी भगव्यासोबत बेईमानी केली आहे। पण आमचे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री, आमचे पालकमंत्री या जिल्ह्याचे आणि या पूर्ण राज्यामध्ये ज्या लोकांच्या डोक्यावर, ज्या महिलांच्या डोक्यावर घरकुल नाही आहे, घर नाही आहे, ज्यांचे पट्टे झाले नाही आहे, असे बायांना, असे महिलांना, असे परिवारांना पट्टे देण्याचं काम आमचे बावनकुळे साहेब या पूर्ण मतदारसंघ